नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण देण्याची तरतूद करणाऱ्या वटहुकुमाची मुदत 23 सप्टेंबर 2014 मध्ये संपली होती. वैधानिक अधिष्ठानाशिवाय कोणतंही आरक्षण सुरू राहू शकत नाही असं म्हणत राज्य सरकारनं आणि याचिकाकर्त्यांनी 17 फेब्रुवारी 2026च्या अधिसूचनेला दिलेलं आव्हान अयोग्य असल्याचं म्हटलंय. व्यवसायानं वकील असलेल्या सय्यद एजाज अब्बास नक्वी यांनी सरकारच्या 17 फेब्रुवारीच्या अधिसूचनेला आवाहन दिलं. या याचिकेनंतर उत्तर देताना न्यायालयानं निर्देश दिले होते. त्यानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. याचिकाकर्त्यांनी चुकीच्या तथ्यांवरती याचिका दाखल केल्यानं ती फेटाळावी अशी विनंती सरकारनं केली. मराठा समाजासोबतच मुस्लिम समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात काढलेल्या वटहुकुमाची वैधता 23 डिसेंबर 2014 रोजी संपली. त्यामुळे त्याअंतर्गत 22 जुलै 2014 ते 28 ऑगस्ट 2014 रोजीच्या परिपत्रकाला कायदेशीर आधार नाही. त्यामुळे अधिसूचना काढण्यात आली असं प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे. वटहुकूम रद्द करण्यात आला असला तरी वटहुकूम अस्तित्वात असेपर्यंत ते त्याची मुदत संपेपर्यंत ज्यांनी या वटहुकुमामार्फत शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेतलाय त्यांना संरक्षण मिळालंय. ही बाब याचिकाकर्त्यांनी विचारात घेतलेली नाही. सरकारनं कोणताही भेदभाव केलेला नाही किंवा राजकीय दबावाखाली येऊन हा निर्णय घेतलेला नाही. आरक्षण धार्मिकतेचा निकष लावून देता येणार नाही, तर त्याला कायद्याचं अधिष्ठान लागतं. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती देशमुख यांनी न्यायालयामध्ये केलेली आहे. तर मग आता कोर्ट यावरती काय निर्णय देणार हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मग पाहूयात पुढे काय घडते ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.